नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 12वी यामधील आपण प्रकरण क्रमांक 3 भाग विक्री याबद्दल माहिती पाहणार आहोत. भाग विक्री या प्रकरणाला सुरुवात करण्या अगोदर आपण प्रकरण क्रमांक 2 मध्ये कंपनी वित्त उभारणीसाठी वापरत असलेल्या ज्या वित्त साठ्याच्या विविध घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण कंपनीची भांडवल संरचना, तिच्या मालकीचे जे भांडवल आहे आणि कर्जाऊ भांडवल यांनी बनलेले असते. मालकीचे जे भांडवल हे समहक्क भाग, अग्रहक्क भाग आणि राखीव उत्पन्नाद्वारे बनवलेले असते. या प्रकरणामध्ये आपल्याला कंपनीच्या गरजा लक्षात घेऊन विविध प्रकारचे भाग वाटप कसे करतात याबद्दल माहिती पाहायची आहे. यामधील पहिला मुद्दा आहे भाग भांडवलाचे वर्गीकरण. आता भाग भांडवलाचे वर्गीकरण लक्षात घेत असताना आपल्याला भाग भांडवल म्हणजे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग याद्वारे उभारलेले भांडवल होय. साधारणतः जर आपण बघितलं तर भाग भांडवलामध्ये समहक्क भागांचे प्रमाण अग्रहक्क भागांपेक्षा जास्त असते. भाग भांडवलाची रक्कम नवीन भाग वाटपामुळे किंवा भांडवल कमी केल्याने वेळोवेळी बदलता येते. संयुक्त भांडवली संस्थेला तिच्या स्थापनेसाठी, दैनंदिन व्यावसायिक व्यवहारांसाठी व व्यवसायाच्या विकासासाठी लागणाऱ्या अर्थपुरवठ्याला आपण भाग भांडवल असे म्हणत असतो. कंपनी समहक्क भाग व अग्रहक्क भाग यांची विक्री करून जे भांडवल उभे करते त्यालाही आपण त्या भांडवलाला भाग भांडवल असे म्हणत असतो. त्याचप्रमाणे भाग भांडवलात समहक्क भागांचे प्रमाण हे अग्रहक्क भागापेक्षा जास्त असते. भाग भांडवलाचे वर्गीकरण करत असताना आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण भाग भांडवलांचे वर्गीकरण करू शकतो. त्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेले भांडवल. अधिकृत भांडवल हे कंपनीच्या घटनापत्रकामध्ये नमूद केलेले असून कंपनी तितकेच भाग वाटप करून भांडवल उभारू शकते. यालाच नोंदवलेले भांडवल असे म्हणता येते. जे भांडवल कंपनीच्या घटनापत्रकात भांडवल या कलमांमध्ये नमूद केले जाते व तितकेच भाग भांडवल कंपनी उभारू शकते त्या भांडवलास अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेले भांडवल असे म्हणता येईल. स्थापनेच्या वेळी कंपनीला अधिकृत भांडवलाच्या रकमेवर मुद्रांक शुल्क भरावे लागते. वर्तमान व भविष्यात लागणाऱ्या निधीचा, वर्तमान काळ असे किंवा भविष्य काळ असे, यामध्ये लागणाऱ्या निधीचा अंदाज लक्षात घेऊन त्या भांडवलाची गणना केली जाते. अधिकृत भांडवलास नाममात्र भांडवल म्हणतात कारण साधारणतः कंपनी अधिकृत भांडवल कधीच पूर्ण करू शकत नाही.
उदाहरणार्थ यम लिमिटेड कंपनीचे अधिकृत भाग भांडवल 10 लाख आहे. त्याची विभागणी 1 लाख समहक्क भाग केली असून भागांची दर्शनी किंमत हे प्रतिभाग 10 आहे. म्हणजे आपल्याला अधिकृत भांडवलामध्ये बघत असताना जे भांडवल कंपनीच्या घटनापत्रकात भांडवल या कलमांमध्ये नमूद केले जाते व तितकेच भाग भांडवल कंपनी उभारू शकते, त्या भांडवलास अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेले भांडवल म्हणतात. स्थापनेच्या वेळी कंपनीला अधिकृत भांडवलाच्या रकमेवर मुद्रांक शुल्क भरावे लागते. वर्तमान व भविष्यात लागणाऱ्या निधीचा अंदाज लक्षात घेऊन या भांडवलाची गणना केली जाते. कंपनीला अधिकृत भांडवलात वाढ करण्यासाठी घटनापत्रकात बदल करावा लागतो. जसे की आपण बघितलं, एखादी कंपनी असेल की तिचे 10 लाख आहे भांडवल आहे. हे भांडवल प्रत्येकी 10 रुपये दर्शनी किमतीच्या 1 लाख भागांमध्ये विभागलेले आहे. म्हणजे 10 रुपये दर्शनी किमतीच्या 1 लाख भागांमध्ये ते विभागलेले आहे. पुढचं वर्गीकरण करत असताना आहे विक्रीस काढलेले आणि विक्रीस न काढलेले भांडवल. विक्रीस काढलेले आणि विक्रीस न काढलेले भांडवल. अधिकृत भांडवलाचा जो भाग विक्रीस काढलेला असतो त्याला आपण विक्रीस काढलेले भांडवल असे म्हणतात. म्हणजे विक्रीस न काढलेले भांडवल हे अधिकृत भांडवलाचा भाग असून कंपनी तिच्या भावी गुंतवणूकदारांना वाटप करते. म्हणून कंपनी भाग खरेदीसाठी जनतेस आवाहन करत असते. उर्वरित भांडवलास विक्रीस न काढलेले भांडवल असे म्हणतात. म्हणजे आवाहन न केलेल्या उर्वरित जे अधिकृत भांडवल आहेत, कंपनी भविष्यात विक्री न केलेल्या भांडवलातून भाग वाटप करू शकते. कंपनीचे विक्रीस काढलेले जे भांडवल आहे, कंपनीचे विक्रीस काढलेले जे भांडवल आहे हे अधिकृत भांडवलाइतके किंवा त्यापेक्षा कमी असू शकते. आपण जे भांडवल विक्रीस काढलेले आहे ते अधिकृत भांडवलापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी असू शकते. उदाहरणार्थ यम लिमिटेड कंपनीने विक्रीस काढलेले जे भांडवल आहे ते रुपये 4 लाख, ज्याची विभागणी 40,000 समहक्क भाग ज्याची दर्शनी किंमत रुपये 10 प्रत्येकी आणि विक्रीस काढलेले भांडवल 6 लाख, ज्याची विभागणी 60,000 समहक्क भाग ज्याची दर्शनी किंमत रुपये 10 प्रमाणे आहे. म्हणजे अधिकृत भांडवलाचा जो भाग कंपनी निर्गमित करते त्यास विक्रीस काढते त्याला आपण विक्रीस काढलेले भांडवल असे म्हणतो, इश्यू कॅपिटल. व उर्वरित भांडवलास विक्रीस न काढलेले भांडवल आपण असे म्हणता येईल. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे प्रत्यक्ष विकलेले भांडवल. प्रत्यक्ष विकलेले भांडवल किंवा खपलेले आणि प्रत्यक्ष विकलेले किंवा न खपलेले. आता यामध्ये विचार केला तर विक्रीस काढलेले जे सर्व भांडवल आहे त्याला आपण जनता खरेदी करीलच असे नाही. म्हणजे कंपनीने एखादे भांडवल विक्रीस काढलेले असतील आणि त्या भांडवलाला जनता खरेदी करेलच असे नाही. म्हणून जनतेने प्रत्यक्षात मागणी केलेल्या भांडवलाला आपण प्रत्यक्ष भांडवल असे म्हणता येईल. घेतलेले भांडवल हे विक्रीस काढलेल्या भांडवलाचा हिस्सा आहे किंवा गुंतवणूकदाराने खरेदी केलेले भाग आहे. लोकांकडून विक्रीस काढलेल्या भाग भांडवलाची पूर्ण खरेदी होते किंवा होत नाही. म्हणून त्या न घेतलेल्या भाग भांडवलाला न खपलेले भांडवल असे म्हणतात. न खपलेले भांडवल हे विक्रीस काढलेल्या भांडवलाइतके किंवा त्यापेक्षा कमीही असू शकते. उदाहरण द्यायचं झाल्यास की
50,000 गुणिला 10 म्हणजेच 5 लाख होईल व न खपलेले भांडवल हे 10,000 गुणिला 10 म्हणजे 1 लाख होईल. पुढचा मुद्दा आहे मागणी केलेले भांडवल व मागणी केलेले न केलेले भांडवल आणि राखीव भांडवल. कंपनीने भागांच्या दर्शनी मूल्याइतकी जेवढ्या भागांची मागणी केली असेल त्या रकमेला मागणी केलेले भांडवल असे म्हणतात. मागणी न केलेल्या भांडवलाचा जो भाग हिस्सा कंपनी तिच्या विसर्जनाच्या वेळी वित्तीय आवश्यकता भागवण्यासाठी राखून ठेवते त्या भांडवलाच्या भागाला किंवा हिस्स्याला राखीव भांडवल असे म्हणता येईल. भागांची उर्वरित रक्कम ज्याची विभागणी अजून केलेली नसते त्यास मागणी न केलेले भांडवल म्हणतात. म्हणजे भाग वाटपावेळी कंपनी भागांच्या पूर्ण किमतीची मागणी करत नाही. कंपनी तिच्या गरजेनुसार सुलभ हप्त्याने मागणी करत असते. प्रत्येक हप्त्यास भाग हप्ता मागणी असे म्हणतात. मागणी केलेले जे भांडवल आहे हे घेतलेल्या भांडवलाचा हिस्सा आहे ज्यांची कंपनी भागधारकांकडून मागणी करते. भागांची उर्वरित रक्कम ज्यांची मागणी केलेली नसते अशा भाग भांडवलास मागणी न केलेले भांडवल असे म्हणता येईल. आता राखीव भांडवल जर विचार केला आपण तर राखीव भांडवल हे मागणी केलेल्या भांडवलाचा हिस्सा आहे. राखीव भांडवल हे मागणी केलेल्या भांडवलाचा हिस्सा आहे. कंपनी तिच्या विसर्जनाच्या वेळी वित्तीय गरजा भागवण्यासाठी मागणी न केलेल्या भाग भांडवलाची मागणी करत असते. उदाहरण द्यायचं झाल्यास यम लिमिटेड कंपनीने मागणी केलेले जे भांडवल आहे ते 1,50,000 आहे ज्याची विभागणी 30,000 समहक्क भाग दर्शनी किंमत ₹10 प्रतिभाग ज्यामधून 5 प्रतिभाग मागणी केलेले आहे. जर कंपनीने ₹1 प्रतिभाग भांडवल राखीव भांडवल म्हणून म्हणजे 30,000 समहक्क भाग ₹10 प्रतिभाग दर्शनी मूल्यांचे ज्यामध्ये 30,000 राखीव भांडवल असते न मागणी केलेल्या भांडवलाचा विचार केला तर 1,20,000 आहे ज्याची विभागणी 30,000 समहक्क भाग प्रत्येकी किंमत ₹4 यामध्ये विभागलेली आहे ज्याची मागणी भविष्यात केली जाऊ शकते. म्हणून कंपनी प्रत्येक वाटप केलेल्या भागांवरील संयुक्त किंवा संपूर्ण रक्कम ₹10 एकदम मागते नाही तर काही रक्कम अर्जासोबत आवेदन रक्कम त्याला आपण ॲप्लिकेशन मनी, काही रक्कम भाग वाटपाच्या वेळी त्याला अलॉटमेंट मनी, त्यानंतर पहिला हप्ता, दुसरा हप्ता त्याला आपण कॉल मनी यांच्याद्वारे मागणी करते. मागणी केलेले जे भांडवल आहे भागांची उर्वरित शिल्लक रक्कम ज्यांची मागणी कंपनीने केलेली असते अशा भाग भांडवलाला मागणी न केलेले भांडवल म्हणतात. राखीव भांडवलाचा विचार केला तर हा भागांवरील मागणी न केलेल्या भांडवलाचा भाग आहे. भागांवरील मागणी न केलेल्या रकमेपैकी काही रक्कम कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी मागवावी जर कंपनीने ठरविले तर त्या रकमेला राखीव भांडवल रिव्हर्स कॅपिटल म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर ड्रीम टाइम मर्यादित कंपनीने ₹50,000 भागांवर दर भागावर ₹4 प्रमाणे मागणी केली तर मागणी न केलेले भांडवल 50,000 गुणिला 4 केल्यानंतर 2 लाख होईल. कंपनीने ₹1 प्रतिभाग राखीव भांडवल म्हणून ठेवण्याचे ठरविले तर 50,000 गुणिला 1 बरोबर 50,000 हे राखीव भांडवल असणार. न मागणी केलेले जे भांडवल आहे 50,000 गुणिला 5 2,50,000 होईल.
ज्याची मागणी भविष्यात कंपनीकडून केली जाऊ शकते. पुढचं आहे वसूल भाग भांडवल आणि वसूल न झालेले भांडवल. यामध्ये विचार केला तर मागणी केल्याप्रमाणे सर्वच भागधारक पैसे भरतातच असे नाही. म्हणून प्रत्यक्षात जेवढ्या भागांवरील पैसे वसूल होतात त्या रकमेला वसूल झालेले भांडवल पेड ऑफ कॅपिटल म्हणतात. परत लक्ष द्या, मागणी केल्याप्रमाणे सर्वच भागधारक पैसे भरतातच असे नाही. म्हणून प्रत्यक्षात जेवढ्या भागांवरील पैसे वसूल होतात त्या रकमेला वसूल झालेले भांडवल पेड अप कॅपिटल म्हणतात. उर्वरित रकमेला वसूल न झालेले भांडवल म्हणतात. इथं बघा भाग जप्ती असा शब्द आलेला आहे. तर मागणी केलेली रक्कम न दिल्यास भागधारकांकडून त्याचे भाग काढून घेणे त्याला आपण भाग जप्ती असे म्हणता येईल. परत लक्ष द्या, मागणी केलेले भांडवल, मागणी केलेली रक्कम न दिल्यास भागधारकांकडून त्याची भाग काढून घेणे त्याला आपण भाग भांडवल किंवा भाग जप्ती असे म्हणता येईल. उदाहरण द्यायचे झाल्यास कंपनीने 50,000 रुपये भागांवरील प्रत्येकी 4 रुपये प्रमाणे मागणी केली असेल तर त्यापैकी प्रत्यक्षात 45,000 भागांवर 4 प्रमाणे भरणा केली तर वसूल झालेले पेडअप भांडवल हे 1,80,000 असेल व उर्वरित 5,000 गुणिले 4 20,000 हे वसूल न झालेले भांडवल त्याला कॉल्स इन एरियर्स होईल. तर अशा प्रकारे आपल्याला भाग भांडवलाचे वर्गीकरण पाहत असताना पहिले अधिकृत किंवा नाममात्र किंवा नोंदवलेले भांडवल, दुसरं बघितलं विक्रीस काढलेले आणि विक्रीस न काढलेले भांडवल, तिसरं प्रत्यक्ष विकलेले, खपलेले आणि प्रत्यक्ष न विकलेले न खपलेले, पुढचं होतं मागणी केलेले भांडवल, न मागणी केलेले भांडवल आणि राखीव निधी भांडवल, पुढचं होतं वसूल भांडवल आणि वसूल न झालेले भांडवल. याची माहिती आपण बघितली. आता पुढे आपल्याला भाग विक्री या घटकाबद्दल माहिती पाहायची आहे. कंपनीला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा चालू व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा पूर्वीची देणी देण्यासाठी भांडवलाची गरज असते. कंपनी भाग, कर्जरोखे, बॉन्ड्स इत्यादीची विक्री करून भांडवल उभारते. जर कंपनीस भाग विक्री करून भांडवल उभारायचे असेल तर ती पुढील भागांचे वाटप करते. त्यामध्ये आहे अग्रहक्क भाग आणि दुसरा आहे समहक्क भाग किंवा सामान्य भाग. आता आपण भाग विक्रीच्या पद्धती पाहणार आहोत. भाग विक्रीच्या पद्धती पाहत असताना त्यामध्ये पहिला आहे सार्वजनिक विक्री. त्याचे 2 प्रकार पडतात, प्राथमिक सार्वजनिक विक्री, नंतरची सार्वजनिक विक्री. दुसरा आहे विद्यमान समहक्क भागधारक, त्यामध्ये हक्क भाग, नंतर बोनस भाग. नंतर तिसरा आहे विद्यमान कर्मचारी, त्यामध्ये आणखी 2 प्रकार पडतात, 4 प्रकार पडतात. त्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प योजना, दुसरा आहे कर्मचारी भाग खरेदी योजना, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना आणि सामान्य भाग, त्याला आपण स्वॅट असे म्हणतो. भाग विक्रीच्या चौथी पद्धत आहे खाजगी विक्री. यामध्ये हक्क भाग आणि अग्रभाग पद्धतीने वाटप यांची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला आहे
सार्वजनिक विक्री. सार्वजनिक विक्रीमध्ये पब्लिक इश्यू ऑफ पब्लिक ऑफर ऑफ शेअर्स. त्यामध्ये पहिला आहे प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री. आपण त्याला नाव दिलं पब्लिक इश्यू ऑफ पब्लिक ऑफर ऑफ शेअर्स. सार्वजनिक विक्री म्हणजे जनतेस भाग खरेदीसाठी आवाहन. सामान्यतः कंपनी भाग विक्रीसाठी या पद्धतीचा वापर करते. कंपनीस भांडवल उभारण्यासाठी भागांची विक्री आम जनतेस करावी लागते. त्यासाठी कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करून जाहिरातीरित्या जनतेस आवाहन करते. या विक्रीसाठी कंपनी 2 किंमत पद्धतीचा वापर करते. त्यामध्ये पहिला आहे निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती. आता या पद्धतीमध्ये कंपनी माहितीपत्रक तयार करून प्रसिद्ध करणे. या माहितीपत्रकात भागांची संख्या, त्यांची किंमत नमूद केलेली असते. कंपनीकडून दर्शनी किमतीचा काही भाग अर्जासोबत गुंतवणूकदारांकडून मागणी केला जातो. विक्रीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंपनीस भागांना असलेली एकूण मागणी समजते. कंपनी दर्शनी मूल्यास अथवा वाढावा घेऊन भागांची विक्री निर्गमित करत असते. म्हणजे या पद्धतीमध्ये कंपनी जे माहितीपत्रक प्रसिद्ध करत असते त्यामध्ये भागांची संख्या असेल किंवा किंमत असेल इत्यादी माहिती त्यात नमूद केलेली असते. दर्शनी किमतीचा काही हिस्सा अर्जासोबत गुंतवणूकदारांकडून मागवतात. जेव्हा विक्रीचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा कंपनीला तिच्या भागांना असलेली जी मागणी आहे ते समजत असते. कंपनी दर्शनी मूल्यास किंवा वाढावा घेऊन त्याची भाग विक्री करू शकते. आता यामध्ये शब्द आला बघा की भागांची वाढावा घेऊन विक्री. आता भागांची वाढावा घेऊन विक्री म्हणजे काय, तर जेव्हा कंपनीच्या भागांची विक्री ही दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीस केली जाते तेव्हा त्याला वाढावा घेऊन विक्री असे म्हणतात. परत लक्ष द्या, जेव्हा कंपनीच्या भागांची विक्री ही दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीस केली जाते तेव्हा त्याला वाढावा घेऊन विक्री असे म्हणतात. उदाहरण द्यायचं झाल्यास जर भागांचे दर्शनी मूल्य 10 असेल किंवा 100 असेल आणि भागांची विक्री ही 150 असेल, यास केली असता ₹50 ही वाढावा किंमत कंपनीच्या प्रतिभूती वाढावा खात्यात जमा करावी लागते. वाढावा हा नफा समजला जातो नाही आणि ही रक्कम लाभांश नफा म्हणून वाटप करता येते. कंपनी कायदा वाढावा घेऊन भाग विक्रीच्या कोणतीही निर्बंध लावत नाही. जर एखादी प्रतिभूती वाढावा खात्यातील रक्कम वापरण्यासाठी काही अटी नमूद केल्या असतील त्यामध्ये कंपनीच्या प्राथमिक खर्चाचा वर्ग करता येतो. कंपनीच्या पूर्णदत्त बोनस भाग देण्यासाठी वापरता येतो. भाग किंवा कर्जरोखे विक्रीसाठीचा खर्च, दलाली सूट इत्यादी भागवण्यासाठी अशा प्रकारे आपण भागांची वाढावा घेऊन विक्री याची माहिती पाहिली. पुढचा घटक आहे बुक बिल्डिंग पद्धत. आता बुक बिल्डिंग पद्धत म्हणजे काय, तर बुक बिल्डिंग ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे प्राथमिक भाग विक्रीचा देय कंपनी किंमत गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष मागणी केलेल्या किमतीवर ठरते. प्रतिभूती विकू इच्छिणारी कंपनी गुंतवणूकदारांकडून बोलीच्या विविध किमती
ज्या किमान किमती एवढ्या अथवा त्यापेक्षा जास्त आहेत अशा किमती मागवते. बोली किमतीतील जी किंमत कमी किंमत की ज्यापेक्षा कमी किंमत स्वीकारली जात नाही अशा किमतीला फ्लोअर प्राईस किंवा आस्क प्राईस म्हणतात. बोली किमतीतील उच्चतम किमतीला कॅप प्राईस किंवा बीट प्राईस म्हणतात. तर बीट प्राईस म्हणजे बोली किंमत ही मागितलेली उच्चतम किंवा सर्वात जास्तीची किंमत असते. रोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून कमाल किमतीनुसार बोलीची बंद कट ऑफ किंमत निश्चित केली जाते. त्यानंतर ज्या अर्जदारांनी बंद केलेल्या किमती एवढी अथवा त्याहूनही जास्त किमतीस रोख्यांची मागणी केली असेल तर त्या अर्जदारात रोख्यांची वाटप केली जाते. म्हणजे या पद्धतीमध्ये भाग वाटप करणारी कंपनी भागांची संख्या, त्यांची किंमत, लिलाव इत्यादी पद्धतीने करण्याचे निश्चित करते. म्हणजे कंपनी गुंतवणूकदारांना निश्चित श्रेणी, गुंतवणूकदारांना त्या श्रेणीमधील किंमतीस बोली, आपण बघितलं कॅप प्राईस, फ्लोअर प्राईस, बीट प्राईस, याला आपण बुक बिल्डिंग असे म्हणू शकतो. त्याचप्रमाणे बुक बिल्डिंग ही अशी प्रक्रिया आहे की ज्याद्वारे प्राथमिक भाग विक्रीची देय किंमत गुंतवणूकदारांनी प्रत्यक्ष मागणी केलेल्या किमतीवर ठरते. प्रतिभूती विकू शकणाऱ्या कंपनी गुंतवणूकदारांकडून बोलीच्या विविध किमती ज्या किमान किमती एवढ्या अथवा त्यापेक्षा जास्त किमती आहेत अशा किमती मागवते. गुंतवणूकदार कितीही भागांसाठी बोली लावू शकतात. कंपनी बोलीची प्रक्रिया संपल्यावर कमाल किमतीनुसार विक्री किंमत निश्चित करते. या पद्धतीस बुक बिल्डिंग असे म्हणता येईल. त्यामध्ये बघा व्यापारी बँकर असं म्हटलेलं आहे. ही अशी संस्था आहे जी भाग विक्री करणाऱ्या कंपनीच्या भागांच्या खरेदी विक्रीसाठी व्यवस्थापन किंवा सल्लागार म्हणून कार्य करत असते. तर भागांची कसर म्हणजे काय? भागांची कसर देऊन भाग विक्री करताना कंपनी कायदा निर्बंध लादतो. तथापि काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये भागांची कसर देऊन विक्री करू शकतो. जेव्हा भागांची विक्री धनकोंना किंवा केली जाते तेव्हा जेव्हा कर्ज भागामध्ये रूपांतर केले जाते तेव्हा मध्यवर्ती बँकेच्या पुनर्बांधणीसाठी बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार पुनर्रचना या योजनेनुसार कर्जाच्या रकमेचे भागात रूपांतर केले जाते. कंपनी सार्वजनिक भाग विक्री पुढील 2 पद्धतीच्या आधारे करू शकते. त्यामध्ये पहिला आहे प्राथमिक भाग किंवा सार्वजनिक भाग विक्री. दुसरा आहे नंतरची भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री. त्यामध्ये पहिला घटक आहे प्राथमिक भाग विक्री. पब्लिक ऑफर. या पद्धतीमध्ये कंपनी जनतेस प्रथमतः भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करत असते. नवीन कंपनी किंवा चालू कंपनी जेव्हा भांडवलाची गरज असेल तेव्हा जनतेकडून भाग खरेदी करून भांडवल उभारत असते. सुरुवातीला प्रथमच कंपनी जनतेला भाग विक्रीसाठी आवाहन करते त्यास प्राथमिक भाग विक्री म्हणतात. उदाहरणार्थ IPOच्या आधी कंपनीचे भाग नोंदवलेले नसतात. म्हणजे प्राथमिक भाग विक्रीच्या आधी कंपनीचे भाग नोंदवलेले नसतात. पण IPO नंतर ती सूचीबद्ध कंपनी असते
आणि तिच्या भागांची खरेदी विक्री खुल्या बाजारात होत असते. कंपनी प्राथमिक भाग विक्रीसाठी निश्चित किमतीस भाग विक्री पद्धत किंवा बुक बिल्डिंग पद्धतीचा वापर करत असते. पुढचा आहे नंतरची सार्वजनिक विक्री. आता नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे काय? नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे काय तर फर्दर पब्लिक ऑफर ऑफ फ्लो ऑफ पब्लिक ऑफर. प्राथमिक भाग विक्रीनंतर कंपनीस आणखी भांडवलाची गरज भासल्यास कंपनी पुन्हा नवीन भागांची विक्री करते. त्यास नंतरची किंवा पुढील दुय्यम भाग विक्री म्हणतात. थोडक्यात सूचीबद्ध कंपनीच्या प्राथमिक भाग विक्रीच्या नंतरच्या विक्रीला नंतरची सार्वजनिक भाग विक्री म्हणतात. तर आज आपण इथंच थांबू. धन्यवाद.